क्षमा मागतो की तुम्हा लोकांना बऱ्याच वेळपासून इथे आमची वाट बघावी लागली। राजकीय घडामोडी जरा सध्या मुंबई शहरामध्ये जास्त गतिमान आहे, म्हणून प्रत्येक पक्ष आपापली भूमिका येणाऱ्या 15 ऑक्टोबरच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते तयारीला लागलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसं मागेही मी सांगितलं होतं, मागील 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि 2004 पासून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या बरोबर कार्यरत आहे। आम्ही आघाडी केली होती। 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष म्हणून स्थापन झाला आणि त्यावेळीस विधानसभे आणि लोकसभेमध्ये आमची वेगळी भूमिका होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की जोपर्यंत दोन पक्ष एकत्र होत नव्हते तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सरकारची स्थापना होऊ शकत नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका पहिल्यापासून की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन व्हावं, गोरगरिबांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक वर्गाच्या लोकांच्यासाठी न्याय मिळवण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा धोरण राहिलेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत लढल्यानंतरही आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षांच्या बरोबर न जाता पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीची सरकार म्हणून इथे आम्ही स्थापन केली। त्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्येही एक लोकशाही आघाडी सरकारची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अग्रणी भूमिका होती। त्यावेळी सुद्धा एक केंद्रामध्ये देशामध्ये एक प्रगतिशील आणि धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिथेही आम्ही साथ दिला। अतिशय जबाबदारीनं आणि सर्व परिस्थितीच्या भान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच काँग्रेसचा साथ दिलेला आहे आणि या राज्यामध्येही मागील 15 वर्षामध्ये अतिशय जबाबदारीनं आमचे सर्व मंत्री असो, आमदार असो, सर्व बाकीचे नेते मंडळी असो, त्यांनी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचं काम केलं आहे। मागील 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 71 आमदार निवडून आले होते। काँग्रेस पक्षाचे 69 आमदार होते। तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3-4 आठवड्या पेच सुरू होता तरी देखील एक अतिशय सौम्य भूमिका स्वीकारली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इथे परत सरकार आम्ही बनवण्यासाठी साथ दिला होता। अर्थात 15 वर्षामध्ये काही परिस्थिती राहिली असेल तरी देखील
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काँग्रेसच्याच इथे राहिलेला आहे, ही वास्तव आहे। आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आमचे नेते शरद पवारजी यांनी स्वयं पुढाकार घेऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधीजीला भेटून, जवळपास ही गोष्ट 2 महिन्या अगोदरची आहे, त्यांनी सोनियाजीला सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी आम्ही करू इच्छितो आणि या आघाडीच्या बाबतीत जे काही बाकीच्या निर्णय सीट्सच्या आणि बाकीच्या जे असते ते लवकरात लवकर झालं पाहिजे। त्यांनी सोनियाजींनी पण काँग्रेसचे नेते AK अँटनीजी आणि अहमद पटेल, पवार साहेब आणि माझी दिल्लीत भेट झाली आणि त्या भेटीमध्ये आम्ही आमच्या पक्षाची जी भूमिका होती, जे आम्ही त्याआधी पण आम्ही जाहीर रीतीनं आम्ही जे मांडली होती की यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अधिक मजबूत पक्ष, मोठा पक्ष म्हणून आता उभारला आहे। कारण 2004च्या नंतर 2009 मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणुकी होते त्यावेळीस काँग्रेसची भूमिका होती की आमचे लोकसभेची संख्या जादा आहे, राष्ट्रवादीची कमी आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीची जागा विधानसभेच्या वेळीस कमी करणार। त्यावेळीही आम्ही खूप म्हणजे त्यावेळी आग्रह केला की असं करू नका, एकदा युतीच्या आमच्या आघाडीचा एक प्रिन्सिपल ठरलेल्यानंतर 124 जागा 2004 मध्ये आमच्याकडे होती, ती कमी करू नका। अशा राजकारणामध्ये उतार चढाव थोडेफार कमी जास्त होत असतात, एक आपला आघाडीचा धर्म आपला असावा। तरी देखील काँग्रेसने त्यावेळीच आमची जागा कमी केली होती। आता 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा लोकसभेमध्ये लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आमचाही आग्रह आहे आणि आमचा आग्रह नुसता लोकसभेच्या आधारावरच नव्हे, लोकसभेची संख्या पण जादा होती, त्याचबरोबर विधानसभा वाईज जर आपण त्याचा ॲनालिसिस केला तरीही आमची जागा काँग्रेसपेक्षा जादा होती। कालच्या आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स जे आता राज्यभरात झाले त्यामध्येही सर्वात जास्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहे, ही पण वास्तव आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक ताकद, त्याला लक्षात ठेवून आपण आम्हाला यावेळीस निम्म्या जागा द्या असा आग्रह आम्ही सुरुवातीपासून तिथे त्यांना केला होता। अनेक दिवसापासून हे दिल्लीत चर्चा झाल्यानंतरही आम्ही वारंवार काँग्रेस पक्षाला विनंती आम्ही करत होतो की हा विषय लवकरात लवकर संपवला पाहिजे, कारण आता निवडणूक केव्हाही लागू शकते। तरी देखील फार गंभीरताने ह्या गोष्टीवर लक्ष कोणी घातलं नाही। तरी देखील आम्ही समाधानी होतो की कधी ना कधी काँग्रेसबरोबर हा विषय आमच्या पेच सुटेल आणि आपण दोन्ही पक्ष मिळून कामाला लागू। 3-4 दिवस अगोदर आमची पहिली भेट, प्रारंभिक ज्या म्हणजे भेट म्हणावं, या विषयावर आमची झाली औपचारिक भेट। अनौपचारिक फोनवर कुठल्याही कोणी चर्चा केली याला आम्ही औपचारिक मानत नाही, पण अधिकृत प्रस्ताव आणि त्या वेळीच आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे अध्यक्ष तटकरे साहेबही होते, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादाही होते, आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब होते आणि मी होतो। आणि त्यावेळीस काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब, त्यांचे प्रांताध्यक्ष, त्यांचे ज्येष्ठ नेते राणे साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब हेही होते। आणि त्यावेळीस आम्ही आमची भूमिका परत अधिकृतपणे त्यांच्यासमोर मांडली। त्यांनीही सांगितलं की आम्ही या सगळ्या विषयावर आम्ही काही निर्णय करू शकत नाही। त्यांनी मागे काही दिवसा अगोदर दिल्लीत त्यांची बैठक झाल्यानंतर काहीतरी माणिकराव ठाकरे साहेबांचा स्टेटमेंट होता की आम्ही 124 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ इच्छितो। त्या दिवशी पण आम्ही इथेच आमच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेऊन, मागच्या रविवारची गोष्ट आहे, आम्ही हा विषयाचा खुलासा केला की आम्हाला 124 जागा मान्य नाही,
त्याच्यानंतर आमची जेव्हा भेट झाली तेव्हा परत आम्ही हा विषय मांडला होता आणि त्यावेळेस अधिक काही गोष्टीवर सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली की यावेळेस आता 15 वर्ष तुमच्याकडे सातत्यानं म्हणजे मुख्यमंत्रीच्या पद राहिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण या पदाच्यासाठी सुद्धा आपण अर्धा टर्म 2.5 वर्षाच्या दोन्ही पक्षांनी हे करार केलं पाहिजे. मुख्य गोष्ट ही होती की ही चर्चा आमची सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या प्रांताध्यक्षांनी आम्हाला काही मध्ये सूचना केली, पण अधिकृत त्या विषयावर जे परत चर्चा होणं आवश्यक होता. आता कालचा दिवस महत्त्वाचा होता. मुख्यमंत्री महोदय कराडला गेले होते. आजच दुपारी ते 12 वाजता 1 वाजता ते पोहोचले मुंबईला. अशा महत्त्वाच्या वेळीस आमच्या कम्युनिकेशन एकदम म्हणजे थंडवलं आणि कुठल्याही अधिकृत रीतीनं कोणी दिल्लीवरनं किंवा बाकीच्याकडनं आम्हाला कुठलाही असा या विषयावर संपर्क झाला नाही. काही फोनवर चर्चा झाली तर आम्ही त्यांना सांगितलं की जे आमच्या प्रस्ताव आहे त्याच्याविषयी तुम्ही किमान तरी आम्हाला काहीतरी सूचना करा. आमचा प्रस्ताव तुम्हाला मान्य नसेल तर कुठला काउंटर प्रपोजल तुमचा आहे हे तरी आमच्यासमोर मांडा. 124चा आम्ही प्रस्ताव फेटाळलेला आहे हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही किमान नवीन एक प्रस्ताव अधिकृतपणे तुम्ही आम्हाला द्यावा. मीडियामध्ये काही ना काही गोष्टी मध्ये येत होती, कुठल्या 126च्या, कुठे 125च्या, कुठे 127च्या, असे हे प्रस्ताव आम्ही मीडियाद्वारे आम्ही पाहत होतो, पण अधिकृतपणे कोणी अशी जबाबदारीनं की एवढाचा प्रस्ताव आमच्याकडून अधिकृत आहे असं कोणी आम्हाला सूचना केली नाही. ही दुःखाची गोष्ट आहे, कारण एवढे दिवस आणि आता निवडणुकी मी परवाही जेव्हा प्रेस घेतली होती मी सांगितलं होतं ही आम्ही काही ताकीद नाही देत काँग्रेसला, हे आमची ताकीद नाही, पण हे इलेक्शन कमिशनची ताकीद आहे. आता 27 तारीख निवडणुकीच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा म्हणजे विषय सुटला पाहिजे असा आम्ही आग्रह करत राहिलो. नाइलाजानी एवढा दिवस म्हणजे हा पूर्ण म्हणजे जे काही चर्चाचा विषय असा म्हणजे मीडियाद्वारे किंवा ज्यांना म्हणतात अनधिकृत अपारंपरिक रीतीनं आमच्या हे चालू होता, पण अधिकृत चर्चा त्या एक दिवस झाल्यानंतर कुठली दुबारा झाली नाही. दुसरं आम्ही एक सूचना करू इच्छितो की काही जागांच्या विषयी जसं आमचे अपक्ष किंवा कुठले दुसरे सदस्य एकमेकांच्या पक्षामध्ये जे सुरुवातीपासून काही साथ देत होते पक्ष, नंतर काही सदस्य जुळले आमच्या पक्षांमध्ये, दोन्ही पक्षामध्ये त्यांच्याकडेही गेले. त्यावेळीही आम्ही आमच्या चार दिवसाच्या भेटीच्या वेळीच आम्ही सांगितलं की तुम्ही या जागांच्या विषयी तुम्ही आमच्याशी चर्चा करा, ज्यांच्याकडे जे लोक गेले त्यांना आपण ती जागा देऊ, तुमच्याकडे कोणी गेले असेल तर ती जागा आम्ही सोडू जर आमची असेल तर. ही चर्चा आमची झाली, त्यांच्याकडून आम्हाला त्यामध्ये स्वीकृतीसुद्धा मिळाली. आम्ही चारही नेते आम्ही तिथे होतो, त्यावेळेस ही चर्चा आम्ही स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडली होती. तरी देखील कालच्या रात्रीच्या जे काँग्रेसच्या पहिला जे काही त्यांची सूची आली त्या सूचीमध्ये आम्हाला काही जागा ज्याच्याविषयी आमची चर्चा झाली होती त्या सूचीमध्ये त्यांचे नावं म्हणजे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले, ही पण आम्हाला काल रात्रीच्या सूचीमध्ये जाणवलं. अशा पद्धतीनं आणि बाकीच्याही काही गोष्टी आहेत, आमचे प्रांताध्यक्षही बोलतील, दादाही बोलतील, भुजबळ साहेबही बोलतील, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या पक्षाद्वारे आम्ही सुरुवातीपासून 15 वर्षापासून आमची भूमिका आणि कुठल्याही स्तरावर राज्य आणि केंद्राच्या स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही असा आमच्या कार्य झालं नसेल ज्यामुळे कुठल्याही प्रकारे काँग्रेस पक्षाला किंवा आमच्या आघाडीला धोका झाला असेल. आणि त्यामुळे एक जबाबदार पक्ष म्हणून आमची भूमिका सातत्याने आम्ही निभावलेली आहे. मी एवढंच आजच्या दिवशी मी माझ्यातर्फे बोलतो आणि आजच्या यापुढे आमची काय भूमिका आहे त्याच्यासाठी आमच्या प्रांताध्यक्षाला मी त्यांना सूचना करतो. आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूकपूर्व आघाडी संदर्भातली घडामोडी आणि सद्यस्थिती आपल्या सर्वांच्या समोर विशद केली.
एक गोष्ट खरी आहे की ज्याच्याबद्दलचा उल्लेख प्रफुल्लबाईंनी या ठिकाणी केला, की विशेष करून नवापूर, मध्य मालेगाव इथले विधानसभेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केलेलाही होता. त्याही संदर्भामध्ये परवाच्या दिवशी दिलखुलासपणाने चर्चा झालेली होती. परंतु कालच्या यादीमध्ये खरं तर 2 बाबी आहेत. निवडणूकपूर्व आघाडी होत असताना आघाडीमधला एखादा घटक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी आपल्या मित्र पक्षाच्या जवळ चर्चा करत असतो, असा प्रघात हा आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये सुद्धा सगळीकडे पाळला जात असतो. काल काँग्रेसने त्यांची 118 उमेदवारांची यादी घोषित करत असताना तो साधा प्रघातही पाळला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भात माहिती मिळाली नाही. आपल्यामार्फतच 118 जागा जाहीर झाल्याचं आम्हाला कळलं आणि त्याच्यामध्ये या 2 जागांचाही किंवा अन्य काही जागांचा समावेश होता, जे या बाबी चर्चेमध्ये होत्या. त्यामुळे या ठिकाणी आता प्रफुल्लबाईंनी सांगितलेल्याप्रमाणे या निवडणुकीला आता आम्ही सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. समविचारी पक्षाच्या जवळ चर्चाही आता आम्हाला सुरू करावी लागणार आहे. 27 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग देणं आणि समविचारी पक्षाला सोबत घेत निवडणुकीला सामोरं जाणं ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित त्या ठिकाणी केलेली आहे. निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावरती स्वतंत्रपणाने जाण्याचा निर्णय करत असताना काही धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षाच्या जवळ सुद्धा आमची चर्चा चालू आहे. त्या संदर्भातला अपेक्षित असलेला तपशील हा आम्ही आपल्यासमोर निश्चितपणाने ठेवू. इनका हो जाने तो फिर आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि सुनील तटकरेजींनी आपल्याला अक्षयाची भूमिका त्या ठिकाणी विषद केली. मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की आम्ही सेक्युलर मतांचे विभाग होऊ नये म्हणून ही सगळी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. परंतु काय काय घटना घडल्या, अलीकडचीच घटना एक सांगतो. जिल्हा परिषदेच्या 27 ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडणुका होत्या. आम्हाला आमच्या वरिष्ठांनी आणि संघटनेमधल्या सगळ्या प्रमुखांनी सांगितलं की सगळीकडं आपण काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या बरोबर जायचं, कुठेही चुकीचं वागायचं नाही. पण तरी देखील उस्मानाबादमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली. कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसने आम्हाला तिथं बाजूला ठेवलं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी 2.5 वर्षापूर्वी ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करून आम्ही विदर्भ असेल किंवा सर्व महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या एकत्रपणे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आमची सतत समंजस भूमिका होती. आम्ही सतत सकारात्मक भूमिका घेऊन पुढे चाललेलो होतो. आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख नाहीये, परंतु स्वर्गीय विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोकराव चव्हाण साहेब असताना ज्या ज्या वेळेस निवडणुकीच्या काळामध्ये चर्चा करण्याचा प्रसंग यायचा त्याचे साक्षीदार मी, प्रफुल्ल पटेल साहेब आणि भुजबळ साहेब इथं बसलेले. कधी अडचणी यायच्या नाही. निश्चितपणे थोडंसं पुढं मागं सरकून त्या ठिकाणी मार्ग निघायचा. परंतु ह्या वेळेस काही मार्ग त्या ठिकाणी निघाला नाही. अतिशय दुर्लक्षित एकंदरीत ह्या चर्चेमध्ये करण्यात आलं. मला आपल्याला या निमित्तानं हेही सांगायचं की माझ्यानंतर भुजबळ साहेब बोलल्यावर मी इथून गव्हर्नर साहेबांना जाऊन भेटणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता या नात्याने जो पाठिंबा आघाडी सरकारच्या बाबतीमध्ये दिलेला होता तो पाठिंबा काढून घेण्याच्या बद्दलचं पत्र देणार आहे. त्याचं कारण असं आहे, उद्याच्याला निवडणुकीच्या समोर जात असताना आम्हाला कुठलाही अधिकार त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये राहत नाही आणि त्याच्यामुळं ही पण भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं. खरोखरीच जनतेने खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य गेल्या 5 वर्षामध्ये केलं. त्याबद्दल तमाम सर्व जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काही चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याच्या करता आम्ही सर्वांनी
मनापासून प्रयत्न केलेला आहे. जिथं कुठं चुका झालेल्या असतील त्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा जनतेच्या समोर उद्याच्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं जाण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तशा पद्धतीनं जनता आम्हाला साथ देईल, आशीर्वाद देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. 1999 साली काँग्रेस पक्ष यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला झाला, नवीन निर्माण झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष वेगवेगळे एकमेकाच्या विरुद्ध, त्याचबरोबर समोरच्या बाजूला शिवसेना बीजेपीची युती अशी तिरंगी लढत झाली आणि मतदानाच्या नंतर जे निकाल हाती आले त्यावेळेस असं आढळून आलं की शिवसेना बीजेपीच्या युतीला 50% जास्त अंश जे आहे ते वेगवेगळे लढून सुद्धा युतीपेक्षा जास्त त्यांची बेरीज होत होती. आणि मग अशा वेळेला काँग्रेसच्या विरुद्ध लढलेलो असताना सुद्धा मंत्रालयामध्ये मी स्वतः, त्यानंतर मनोहर जोशी, सुशील कुमार शिंदे, आम्ही सगळे तिथे एकत्र असताना चॅनलवरच्या ज्यावेळेला विचारलं की आता तुम्ही काय करणार, त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावेळेला पवार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही जाहीर केलं की ठीक आहे, आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध लढलो असलो तरी या सांप्रदायिक शक्तींना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसला मोठा भाऊ मानून यापुढे जे आहे सरकारमध्ये काम करणार आहोत आणि सांप्रदायिक शक्तीला बाजूला ठेवण्याचा जो निर्णय, जनादेश लोकांनी दिलेला आहे तो पाळणार आहोत. आज 15 वर्ष जो आहे आमचे आमदार जास्त होते तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा, आमचे आमदार कमी होते मुख्यमंत्र्यांचा, आम्ही हे सर्व पाळलं. परंतु आपल्याला ही आता सगळी माहिती जी दिलेली आहे, आमच्या ज्या मागण्या, त्या मागण्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे आहे रिस्पॉन्स, प्रतिक्रिया किंवा चर्चा सुद्धा जी आहे पुढे जाऊ शकली नाही. आणि म्हणून आज अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे जात असताना या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो की यापुढे सुद्धा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांप्रदायिक शक्तींना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष जे पक्ष असतील, इतर पक्ष त्यांना बरोबर घेऊन पूर्ण शक्तीनं ही लढाई लढणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सांप्रदायिक शक्तीचं येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या निमित्तानं मला हेही सांगायचं आहे की 25 वर्षापूर्वी जी शिवसेना बीजेपीची युती झाली त्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं मी, मनोहर जोशी आणि इतर लोक होते, त्याचबरोबर मुंडे आणि शिवणकर महाजन साहेब होते. त्यावेळेला सुद्धा त्या युतीमध्ये मी होतो, इथे सुद्धा युतीमध्ये आघाडी करताना होतो. आज संयोग असा आहे की या एकाच दिवशी जे आहेत एक वेगळे निर्णय जे आहेत ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये लागलेले आहेत. परत एकदा जे आहे जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये सांप्रदायिक शक्तींना बाजूला ठेवण्यासाठी, सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जनतेला आम्हाला साथ द्यावी. धन्यवाद. एक मिनट हिंदी. आगे आने वाले 15 अक्टूबर को महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा अपनी अगली भूमिका जो है वो स्पष्ट करने जा रही है. उसके पूर्व मैं इतना ज़रूर बताऊंगा कि 15 वर्षों से महाराष्ट्र में एक प्रगतिशील और धर्मनिरपेक्ष सरकार बने, इसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अग्रणी भूमिका रही है. मैं स्मरण कराना चाहता हूं कि 1999 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जन्म हुआ था और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जन्म होने के पश्चात हम जब चुनाव कांग्रेस के विरुद्ध में लड़े, एक ऐसी परिस्थिति निर्माण हुई कि महाराष्ट्र में शिवसेना भाजपा की सरकार नहीं बन सकती थी, लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी मिलकर एक सरकार यहाँ पर बना सकते थे. उस परिस्थिति में शिवसेना बीजेपी को साथ न देते हुए कांग्रेस पार्टी के नेतृत्व में
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र में सरकार की स्थापना कांग्रेस के साथ की। 2004 में जब दोबारा चुनाव हुए तो हम कांग्रेस के साथ मिलजुल कर लड़े। उस वक्त कांग्रेस से ज़्यादा एमएलए आमदार हमारे महाराष्ट्र में चुनकर आए। उसके बावजूद भी कांग्रेस के आग्रह पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपने मुख्यमंत्री पद का दावा छोड़कर कांग्रेस पार्टी को दिया और उसके पश्चात फिर 2009 के चुनाव में फिर चुनाव साथ में लड़े। इस मिलाकर 15 वर्षों का एक लंबा सफर हमारे दोनों पार्टियों का रहा है। लेकिन अभी इस चुनाव में हमें अफसोस के साथ कहना पड़ता है कि इतने लंबे हमारे एक दूसरे के साथ होने के बाद भी जो एक योग्य निर्णय वक्त पर होना चाहिए वो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बीच में नहीं हो पाया। 1.5 महीने पहले हमारे नेता आदरणीय शरद पवार जी कांग्रेस की राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनिया गांधी जी को मिलने के लिए स्वयं गए और उस वक्त हमारी भूमिका हमने स्पष्ट की कि हम कांग्रेस के साथ फिर से इस चुनाव में हम साथ जाना चाहते हैं और कांग्रेस ने उस बात को स्वीकारा। उसके पश्चात करीब 1 महीने पहले दिल्ली में कांग्रेस के वरिष्ठ नेता ए के एंटनी जी, अहमद पटेल जी, शरद पवार जी और मेरे स्वयं की मीटिंग हुई। उसमें हमने हमारी भूमिका रखी कि हम इस बार बराबरी की सीट दोनों पार्टी की हम लड़ना चाहते हैं और इसके लिए जल्द से जल्द हम लोगों ने बैठकर फैसला करना चाहिए। पिछले 3-4 हफ्तों से इस बात को कहीं भी अधिकृत तौर पर कांग्रेस के नेताओं ने हमारे से नहीं की। पिछले 4 दिन के पहली एक औपचारिक बैठक इस विषय में मुंबई में हुई, जिसमें हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, हमारे प्रांत के अध्यक्ष सुनील तटकरे जी और हमारे वरिष्ठ नेता भुजबल जी और मैं हम गए थे। और उस मीटिंग में हमने हमारी भूमिका रखी। कांग्रेस पार्टी को कहा कि आप 2009 में हमारी सीटों को कम किए, क्या कहकर कि हमारी लोकसभा की सीटें ज़्यादा आई है और इसलिए हम आपसे बड़े पार्टी हैं और आपकी सीटें जो विधानसभा में हम कम करना चाहते हैं। तो 124 जगह जो हमारी थी उसको 114 जगह पर कांग्रेस पार्टी ने किया था। उस वक्त भी हमने काफ़ी हमारी बात को समझाने की कोशिश की, कांग्रेस पार्टी नहीं मानी और एक फिर से महाराष्ट्र में जैसे हम बार बार कहते हैं कि एक धर्मनिरपेक्ष और प्रगतिशील सरकार बने, इस बात की इस भूमिका को हमने स्वीकार किया। इस बार लोकसभा में कांग्रेस पार्टी के बनिस्बत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के डबल एमपी यहाँ से चुनकर गए। विधानसभा का भी अगर हिसाब लगाए तो हमारे यहाँ से विधानसभा में भी जो असेंबली सेगमेंट है उसमें हमारी लीड ज़्यादा थी। और इस परिस्थिति में हमने कांग्रेस को विनती की कि आप हमारी जगह बढ़ा कर दीजिए, आधी आधी जगह करेंगे, मिलजुल कर लड़ेंगे और फिर से महाराष्ट्र में हम मिलजुल कर एक सरकार बनाने की कोशिश करेंगे। कांग्रेस के ओर से जब 4 दिन पहले हमारी मीटिंग हुई, ये सारी बातें हमने रखी। हमने ये भी कहा कि 15 साल आपके पास मुख्यमंत्री का पद रहा है, इस बार हम दोनों ने मिलकर आधे टर्म के लिए 2.5 साल के लिए इस पद को हमने रखना चाहिए। ये बात को हमको कोई अव्यवहारिक नहीं लगती है, ये उचित है और आप इस पर जरूर विचार करें। कांग्रेस पार्टी की ओर से 124 सीट का प्रस्ताव 4-5 दिन के पहले उनके राज्य के अध्यक्ष के द्वारा दिल्ली की एक बैठक के बाद उन्होंने किया था, जो हमने यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस करके हमने कहा था पिछले शनिवार को कि हमको ये मंजूर नहीं है और आप हमको एक दूसरा प्रस्ताव जरूर करिए। और उसको हमने फिर से हमारी 4 दिन पहले की मीटिंग में ये दोहराया था। दुर्भाग्य से ये सारी बातें अधूरी रह गई, वक्त निकलते गया। मुख्यमंत्री महोदय कल अपने विधानसभा क्षेत्र में वो स्वयं लड़ रहे गए, स्वाभाविक है, उससे हमें कोई आपत्ति नहीं है। लेकिन वक्त का तकाजा और चुनाव आयोग का जो समय सीमा है वो 27 तारीख मतलब परसों ये फॉर्म नामांकन के लिए समाप्त हो रही है और इसलिए हमने ये फैसला किया है कि अब वक्त गुजर गया है। कांग्रेस पार्टी को हमने जो कुछ सूचना की थी, कुछ हमारे असेंबली सेगमेंट थे जो हमारे अपक्ष और हमारे मित्र पक्षों ने जो हमको एक दूसरे को साथ दिया, उनके लिए जगह रखना चाहिए। तो परसों जब औपचारिक हमारी मुलाकात हुई
उसमें कांग्रेस पार्टी ने स्वीकार किया कि हमारे पास जो साथी है हम उनकी जगह हम रखेंगे, आपके पास जो सहयोगी पक्ष है या साथी है अपक्ष उम्मीदवार उनकी जगह आप रखेंगे। लेकिन कल रात को जब कांग्रेस की पहली सूची जब जारी हुई उसमें उन विधानसभाओं का भी उसमें समावेश था जिसमें हमारी उनकी औपचारिक बातचीत जारी थी, और इसलिए इस तरह से ये बात टलते गई, कोई फैसला होते नहीं रहा है। और इस वजह से हमने ये फैसला किया है कि हम इस आगे आने वाले विधानसभा के चुनाव में हमारे स्वतंत्र तौर पर हम इस चुनाव को लड़ेंगे, और जहां तक कोशिश करेंगे कि जो भी समान विचार की पार्टियां हैं, धर्मनिरपेक्ष विचारों की पार्टियां हैं, उनको हम साथ में लेने का काम करेंगे, कोशिश करेंगे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।